आजवळी आमच्या आजवळी आलोय अथांग आणि मी, म्हणजे माझ्या माहेरी आणि अथांगचा आजवळ. पण इथे काय झालंय, अथांग बसलाय नाराज होऊ नये. अथांगला आला दिवस इकडे आल्याच्या नंतर आहे ना टेम्पो पाहिजे असतो, टेम्पो. गड्डी मेरी तैनू ही आवाज मारदी, ब्लॅक लेदर सीट खूळ लागलाय खूळ. कोणता चहा आहे? ब्लॅक टी आहे, ब्लॅक टी. ये का तू? क्या पिएगा, कॉफी? फिर बॉर्नविटा? फिर तो दूध वाली चाय चाहिए? दे दूं फिर तेरे को? आवडते बहुत. फायनली आमका माहेरी येऊन आमचं हिस्सो भेटलो. आमका आमच्या माहेरी खाण्यापिण्यातच आवडा ना की घरादारा पैया लागत्या. डेंजरच आमच्या घरातले बापूस, आई, आजी, आजोबा, काका, काकी सगळे आमच्या घरातले वाईट आहेत. वाईट. कोणी यायचा, खा प्यायचा आणि आपल्या घरात चालता पडायचा. होय रवाचा नाही आणि काय त्या तोंडान असला काय मागायचा नाही. खावा पिवा मस्त राहावा असं आमच्या घरातला रूल आहे. बाई भाऊजेबद्दल तर 2 शब्द काय बोलली आणि कोणा पाहुण्या रवळ्याच्या तर कानावर मी काय बोलली माझ्या भाऊजेबद्दल. माझं इकडे येणंच बंद करून माझ्या घरातले मोठे सगळे टाकतील. असेच माझ्या घरातले बाबा डेंजर. आपलं हिस्सो घ्यायचो असलो काय ब्यायचा मस्त मजा मारायचा. वा वा वा. चाय चाय चाय. मी आली तिला आवाज नाही दिला. मला काय बोलते आता तू येताना तिला आवाज का नाही दिला पंजीला तुझ्या? मी आलोय म्हणून बोल तिला, जा पुढे. तर ही आहे ना माझी आजी आहे, ती आमच्यावर रागवली माझ्यावर आणि अथांगवर. त्याचं कारण म्हणजे ना आम्ही जेव्हा घरी येतो ना वाटेत तिचं पहिलं घर लागतं आणि त्याच्यानंतर माझ्या काकीचं घर लागतं. म्हणजे असं आम्ही बहुतेक नातेवाईक एकमेकांच्या म्हणजे इथे जवळपास बाजूबाजूलाच राहतो. आणि कसं आहे तर आम्ही लोक जेव्हा घरात बनवलेलं असतं ना ते एकमेकांच्या घरी देतो जेवण. म्हणजे दिवसभरात काय बनलेलं असेल ना ते थोडं थोडं सगळ्यांच्या नातेवाईकांच्या एकमेकांच्या घरी असं शेअरिंग करतो. तर मी येताना ना तिला बघितलं, ती पाटमुरी जेवण करत होती. तर मी बोलली जाते आता घरी. हा अथांग पण खूप रडत होता त्या टेम्पोसाठी म्हणून मी बोलली ती घरी जाते तर नंतर आवाज देईन तिला. पण ती ना भाजी घेऊन घरी आली आणि तिने मला बघितलं तर ती ओरडायला लागली की आवाज वगैरे दिला नाहीस येताना. गपचूप मध्ये आलीस घरी. ते त्याच्यावरनं थोडीशी रागवली होती आणि बडबड करत होती. तुझा फोटो काढते मी. पंजीला विचार तुला पाहिजे काय चाय? तर हा व्हिडिओ आहे ना तो दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर मी ना दुसऱ्या दिवशी घरी चिकन आणलेलं बनवायला आणि त्याच्यामध्ये मी जास्त काय असं करत बसणार नव्हती. मग मालवणी पद्धतीने ना एकच थपथपीत करून टाकलं जेणेकरून खायला. तर हे बोलली की थोडेसे फ्राय पण कर. मग त्यांच्यासाठी ते बाजूला फ्राय करण्यासाठी म्हणजे डब्यात काढले. मी बोलली मॅरिनेशन करायला मसाला वगैरे टाकून ठेवलेला सगळं ते मिक्स करण्यासाठी. आणि तेवढ्यात गेला अथांगचा लक्ष आणि अथांग बोलायला लागला मम्मा मी हेल्प करतो तुला, मम्मा मी हेल्प करतो. पण अथांग हेल्प करायला आला मला तर मला येतं खूप टेन्शन. आणि त्याने ना ते हेल्प करण्याच्या नादात त्यानं माझ्याकडनं घेतलं आणि सगळं मिक्स करायला बसलेला. पण ते चिकन एकीकडे मसाला एकीकडे असं करून ठेवलेलं, सगळे गडबड करून ठेवतो. तर त्याच्यानंतर आम्ही ते सगळं काम झाल्यावर आहे ना संध्याकाळला जरा एका ठिकाणी गेलेलो बाहेर, आमचं थोडं काम होतं. आणि त्याच्यानंतर मग अथांगला खेळायला नेलेलं. तर मी एका ठिकाणी बसलेली, तिथे खूप सारे बुक होते आणि ते बुक बघूनच मला आता भीती वाटायला लागली आहे. कारण का पहिलं मला खूप आवड होती बुक वगैरे वाचायची, त्याच्यामध्ये मी खूप मजा करायची, आवड होती, म्हणजे मला चांगलं वाटायचं रीडिंग करायला. आणि आजचा डेट असं झालं आहे की बुक बघितलं का मला भीती वाटते. कारण का तेव्हा मी मुलगी होती, तेव्हा माझ्याकडे सवडच होती पूर्ण ते हे सगळं
वाचायला, अभ्यास करायला किंवा म्हणजे शिक्षणाची. आता मी बाई झाली आहे, त्यात आई झाली आहे, घरातली रिस्पॉन्सिबिलिटी भेटली आहे, त्यात सगळं आता कामं वगैरे करून बोललं फुरसतने आम्हाला 5-10 मिनटं भेटले तर तेच खरंच खूप मोठे होतात. आणि बुक कोणी हातात दिलं तर बापरे काय टेन्शनच येतं. त्यात माझ्या मुलाचा अभ्यास घेताना मला ते नाकीने येतात ते वेगळे. त्याच्यानंतर मग अथांगला घेऊन आलो आम्ही गेम खेळायला. तिथे पोलीस स्टेशन होतं गेमच्या ह्याच्यात आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये आम्ही आलो आणि तिथे अथांगच्या मित्रांसोबत त्यांना मस्त मज्जा करत होता. तर आजचा ब्लॉग इथेच थांबवते. भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.